माझं नाव अमृता आहे. मी जशी-जशी मोठी झाले, एक चेहरा नेहमी माझ्या डोळ्यांसमोर राहिला. माझ्या काकींचा. लहानपणापासून ते तरुण होईपर्यंत मी एकच दृश्य वारंवार पाहिलं. काकींवर होणारा अन्याय. आमच्या घराच्या शेजारीच एक छोटीशी मोडकळीस आलेली खोली होती, ज्याला आम्ही काकींचं घर म्हणायचो. पाऊस पडला की त्या खोलीचं छप्पर गळू लागायचं. काकींच्या चेहऱ्यावर नेहमी एक अनामिक भीती असायची, जसं की हे छप्पर त्यांच्यावर कधी कोसळेल हे त्यांनाच माहीत नसायचं. काकींना 2 मुली होत्या, सावी आणि दिव्या. दोघीही खूप चांगल्या आणि आनंदी स्वभावाच्या होत्या. कधी त्या अंगणात खेळताना दिसायच्या, तर कधी काकीच्या सांगण्यावरून आमच्या घरची कामं करताना दिसायच्या. आई नेहमी म्हणायची की त्यांची आई मोलकरीण आहे, तर मग या सुद्धा मोलकरीणच राहतील. लहानपणी तर मला हे सगळं खूप सामान्य वाटायचं. पण जसजसा वेळ गेला, माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली. आईचं जणू काकींसोबत जुनं वैर होतं. मी त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून टोमणे मारायची. एकदा मी ऐकलं होतं की काकींनी आईला सांगितलं, "वहिनी, मला माझ्या मोठ्या मुलीचं सावीचं शाळेत ॲडमिशन करायचं आहे. थोडे पैसे दिलेत तर तुमची खूप मेहरबानी होईल." आई म्हणाली, "तुझी लायकी आहे का तुझ्या मुलींना शिकवण्याची? तुझ्या आणि तुझ्या मुलींच्या हातात तर झाडूच चांगला दिसतो." आई त्यांना खूप बोलायची. काकी शांत झाल्या. त्या रोज पहाटे आमच्या घरी यायच्या आणि घरातली सगळी कामं एखाद्या मोलकरणीसारख्या करायच्या आणि मग दुपारी आईचे पाय चेपून द्यायच्या. आई काकींकडून आपली छोटी-मोठी सगळी कामं करून घ्यायची. जणू काकी त्यासाठीच जन्माला आल्या आहेत. त्या गुपचूप सगळं सहन करून पुढे जायच्या. बाबा तर कधीच काही बोलायचे नाहीत. त्यांना वाटायचं की हा घरातल्या बायकांचा विषय आहे किंवा मग ते आपल्या पत्नीच्या प्रकरणात बोलू इच्छित नव्हते. एकदा मी काकींना विचारलं की तुम्ही दुसऱ्या एखाद्या घरी काम का करत नाही? तिथे कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील. त्या हसून म्हणाल्या, "बाळा, मला इथे काम करण्याची सवय झाली आहे. दुसऱ्या ठिकाणी जाणं अवघड वाटतं." पण मला माहीत होतं की सत्य काहीतरी वेगळंच होतं. त्या मजबूर होत्या. त्यांच्याकडे कोणताही आधार नव्हता. काका तर कधीच या जगातून निघून गेले होते. एका अपघातात त्यांचा जीव गेला आणि काकी आमच्या घरात कैद होऊन राहिल्या. एक दिवस मी काकींना माझ्या आईचे पाय दाबताना पाहिलं. आई त्यांना ओरडत होती, "हातात जीव नाहीये का? जोरात दाब." मी त्यावेळी फक्त 10 वर्षांची लहान मुलगी होते. काकी अशाच प्रकारे आईचे बोलणे खात आपली कामं पूर्ण करत राहिल्या आणि त्यांच्यासाठी हे रोजचंच होतं. माझ्या आईला असं वाटायचं की ती जिंकत आहे. ती काकींना कमी लेखून त्यांच्या मुलांना जुने कपडे घालून त्यांच्याकडून काम करून घेऊन आपली शान वाढवत आहे. पण माझ्यासाठी तो विजय नसून एक हार होती. माणुसकीची हार. आदल्या रात्रीच्या पावसानंतर काकींच्या खोलीचे छप्पर गळू लागलं होतं. दिव्या आणि सावीने रात्रभर बादल्या आणि पातेले ठेवून पाणी सावरलं. सकाळी आईने जेव्हा खिडकीतून डोकावून पाहिलं, तेव्हा तिला त्यांच्यावर थोडीही दया आली नाही. उलट ती त्यांच्या या परिस्थितीवर हसू लागली. मला समजत नव्हतं की ती त्यांच्या या अवस्थेवर कशी हसू शकते. काकी त्या दिवशीही वेळेवर आल्या. त्यांचे कपडे पावसात भिजलेले होते. केसातून पाणी गळत होतं. आईने दार उघडून म्हटलं, "या अवस्थेत का आली आहेस? घरची साफसफाई करणार की सगळ्यांना आजारी पाडणार?" काकीने हळूच उत्तर दिलं, "वहिनी, मी साफसफाई लवकर संपवून सावीला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. रात्रभर माझी मुलगी तापाने फणफणत होती. तिला काहीच सुचत नव्हते." आई म्हणाली, "डॉक्टरकडे घेऊन जायला पैसे कुठून आणणार? तुला काय वाटतं, इथे नोकरी करून तू संपत्ती गोळा करत आहेस?" काकी शांत राहिल्या. जणू त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नव्हतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा ऐकलं की काकींनी हिंमत करून आईला म्हटलं, "वहिनी, थोडे पैसे द्या. मी माझ्या मुलीचा इलाज करून घेईन. 2-3 दिवसानंतर तुमचे पैसे सगळे परत करेन." आईने हे ऐकून म्हटलं, "परत करशील?" काकी म्हणाल्या, "हो वहिनी, जसे मागच्या वेळी केले होते." आई म्हणू लागली की स्वतःच्या लायकीत राहायला शिक. एवढं ऐकून काकींचा चेहरा खाली झुकला. त्या हात जोडून म्हणू लागल्या, "वहिनी प्लीज, मी तुमच्या पाया पडते. माझ्या मुलीचा जीवाचा प्रश्न आहे." आई मागे वळून आत निघून गेली. मी दरवाजाच्या मागे उभी राहून सगळं पाहत होते. काकी दाराबाहेर अनवाणी पावसात उभ्या राहिल्या. थोड्या वेळानंतर आईने 100ची नोट त्यांच्या अंगावर फेकत म्हटलं, "घे हे पैसे आणि मला परत कर. नाहीतर उद्यापासून इथे कामावर येऊ नकोस." मी पळत आत गेले. मी म्हटलं, "आई, काकी फक्त आपल्याच घरी काम का करतात? त्या दुसऱ्या कुणाच्याही घरी काम करू शकतात ना, जिथे त्यांना जास्त पैसे मिळतील." आईने माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, "तुला त्या पनवतीची एवढी काळजी का वाटत आहे? इथे तिला खायला मिळते, डोक्यावर छप्पर आहे आणि जुने कपडेही दिले जातात. दुसऱ्या जागी जाऊन तिला एवढं सगळं मिळणार नाही, जेवढं आपण देतो." मी गप्प झाले. पण मनात प्रश्न अजूनही बाकी होता. जर त्याने दुसऱ्या घरी काम केलं असतं, तर कदाचित सावीला वेळेवर औषध मिळालं असतं. दिव्याला वाचायला पुस्तके मिळाली असती
आणि काकींना पावसात भिजून इथे काम करायला यावं लागलं नसतं. दुपारी दिव्या आईचे कपडे इस्त्री करत होती. तेव्हा आई म्हणाली, हेच शिकणार का तू? मोठी झाल्यावरही कपडेच इस्त्री करशील? शिक्षणाचं भूत डोक्यातून काढून टाक. मी त्यावेळी अंगणात बसून माझी पुस्तकं पाहत होते. दिव्याची नजर वारंवार माझ्या शाळेच्या पुस्तकांवर जात होती. मी एक वही तिच्याकडे पुढे केली. पाहिजे तर पाहू शकतेस. ती म्हणाली, दीदी मलाही शिकायचं आहे. तू मला शिकवशील का? मी होकारार्थी मान हलवली. पण याआधी काही सुरू होणार, आईने मोठ्याने आवाज दिला, अमृता आपलं काम कर. यांना जास्त सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. त्या रात्री सावी आणि दिव्या आमचं उरलेलं अन्न खात होत्या. मी माझ्या ताटातून एक पराठा उचलून त्यांच्या ताटात ठेवला. दिव्याने संकोचत तो घेतला आणि सावीने आभार मानले. पुढच्याच क्षणी आईचा एक मोठा आवाज आला, अमृता तू त्यांना पराठा दिलास? आता तू घरच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी वाटायलाही सुरुवात केली आहेस. चल जा, आपल्या खोलीत जाऊन अभ्यास कर. यांच्यासोबत राहायला जर तुला एवढं आवडत असेल तर त्यांच्यासोबतच निघून जा. मी शांतपणे आत आले. काकींच्या डोळ्यात कृतज्ञता होती, पण त्यामागे चिंताही लपलेली होती. पुढच्या सकाळी दिव्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना बाहेर उभं असलेलं पाहिलं, युनिफॉर्म मध्ये आणि खांद्यावर बॅग अडकवलेली. सावीच्या डोळ्यातही ती चमक होती जी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये असते. पण काकीने त्या दोघींना कामाला लावलं की इकडे या, झाडू मारा, वेळ नाहीये. मी एक दिवस आईला विचारलं की आई मी काकींच्या मुलींना शिकवू शकते का? तेव्हा ती म्हणाली, तुला त्यांच्यावर जरा जास्तच दया येत नाहीये का? तू त्यांच्याशी जास्त सहानुभूती दाखवू लागले आहेस. आजकाल गुपचूप आपल्या अभ्यासावर लक्ष दे आणि त्या मायलेकींपासून अंतर ठेवून राहा. मला काहीच समजत नव्हतं की हे अंतर कशासाठी होतं. काकी दररोज आमचं घर साफ करायच्या, सगळी कामं करायच्या, आमची भांडी घासायच्या, आमचे पाय दाबायच्या, आमच्यासाठी जेवण बनवायच्या, पण आमचं मन त्यांच्यासाठी बंद झालं होतं. सकाळची वेळ होती. आई दारात उभी होती आणि तिच्या हातात कपड्यांचं एक मोठं गाठोडं होतं. काकी ज्या नुकत्याच फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन आल्या होत्या, आईने कपड्यांचं गाठोडं जमिनीवर फेकत म्हटलं, हे सगळं धुवून टाक पटकन. आज माझ्या मैत्रिणी येत आहेत. कपड्यांवर एक डागही नसला पाहिजे. काकीने खाली वाकून कपडे उचलले आणि थोड्या वेळाने त्या कपडे धुवायला बसल्या. काकी बराबर खूप स्वच्छपणे कपडे धुत होत्या. जणू त्या फक्त कपडे नाही तर वर्षांचे डाग धुवून काढू पाहत होत्या. मी तिथेच उभी राहून सगळं पाहत होते. सावी आणि दिव्या उभे राहून माझ्या आईच्या हुकुमाची वाट पाहत होत्या. तेव्हाच आईने दिव्याला आवाज दिला, दिव्या जाऊन किचनची साफसफाई कर. दिव्या वेगाने पुढे गेली. तिच्या पायात चपल्याऐवजी प्लास्टिकचे तुकडे बांधलेले होते, जणू स्वतःच कापून घातले असावेत. बाबा आत बसून वर्तमानपत्र वाचत होते. मी हळूच त्यांच्याजवळ गेले. मी म्हंटल, बाबा, काकी आपल्या घरचं खूप काम करतात, तरी आई काकींना खूप त्रास देते. तुम्ही आईला काहीच का सांगत नाही? बाबांनी वर्तमानपत्रावरून नजर न हटवता उत्तर दिलं, बेटा घरचे व्यवहार बायका सांभाळतात, आपण त्यात ढवळाढवळ करू नये. मी विचार केला की ढवळाढवळ न करणं कधी कधी खूप काही हिरावून घेतं, इज्जत, न्याय आणि कधी कधी माणुसकीही. दुपारी काकी तेलाची वाटी घेऊन आल्या. आई म्हणाली, जरा माझ्या पायांना मालिश कर. काकीने हळूच तिच्या पायांना तेल लावण्यास सुरुवात केली. आई त्यांच्यावर जोरजोरात ओरडायची, नीट मालिश कर, हातात जीव नाहीये का? मग थोड्या वेळानंतर आईने काकींना म्हटलं की तू देवाचे आभार मानले पाहिजेस की तू आमच्या घरात राहतेस, नाही तर दुसरीकडे तर दारोदारच्या ठोकरी खात बसली असतीस. काकीने हळूच म्हटलं, जी वहिनी, पण मला माहित होतं की हे जी फक्त त्या बाईचं नाही तर एका आईचं होतं, जे आपल्या मुलींसाठी सगळं काही सहन करत होती. एक संध्याकाळी आई बाजारात गेली. घरात मी, बाबा आणि काकी होतो. बाबा सोफ्यावर बसले होते. काकी किचनमध्ये भांडी धुत होत्या. अचानक दिव्याच्या ओरडण्याचा आवाज आला. मी पळत गेले तर तिचा पाय गरम पाण्याने भाजला होता. काकी लगेच धावत आल्या. तिला उचललं आणि किचनमधून बर्फ आणून आपल्या मुलीला लावू लागल्या. तेव्हा बाबाही तिथे आले. ते म्हणाले, काय झालं? मी सांगितलं, बाबा दिव्याच्या पायावर गरम पाणी पडलं. बाबांनी पहिल्यांदा काकींकडे पाहिलं आणि म्हणाले की घरात लावायला काही औषध आहे का? तिला घेऊन जा. काकीने मान हलवली. म्हणाल्या, जी भाऊजी, आता घेऊन येते. थोड्या वेळानंतर काकी औषध घेऊन आल्या आणि दिव्याच्या जखमांवर लावू लागल्या. त्यांचे हात थरथरत होते. त्या घाबरल्या होत्या. बाबांना काहीतरी त्यांना सांगायचं होतं, पण आईचा आवाज गल्लीच्या बाहेरून ऐकू आला, दार उघडा. सर्वांनी घाईघाईने पुन्हा आपली कामं सांभाळली. काकींनी दिव्याला उचललं आणि आपल्या खोलीकडे घेऊन गेल्या. आई आत आली आणि काही न विचारता म्हणाली की संध्याकाळचा चहा तयार आहे का? काकी म्हणाल्या, जी वहिनी, आत्ता बनवते. काकीने पटकन चहा बनवला. तर आईने चहाचा घोट घेतल्यानंतर काकींना बोलावलं आणि म्हणाली,
आज चहा खूप छान बनवला आहेस तू. मी काकींच्या चेहऱ्यावर आश्चर्य पाहिलं होतं. जसं अनेक वर्षानंतर कोणीतरी त्यांचं कौतुक केलं होतं. एक दिवस मी लपून काकींच्या खोलीत डोकावून पाहिलं, तर त्या सावी दिव्याला एक जुनं पुस्तक वाचायला शिकवत होत्या. दिव्या जवळच आपल्या बहिणीसोबत बसून अभ्यास करत होती. मला वाटलं की कदाचित त्यांच्या आयुष्यात सगळंच संपलेलं नाही. अजूनही त्यांच्या डोळ्यात स्वप्ने बाकी आहेत. त्याच वेळी आईने काचेचा ग्लास फुटल्याच्या कारणावरून दिव्याला जमिनीवर धक्का दिला. ती पडली तेव्हा तिच्या गुडघ्यांना दुखापत झाली. रक्त वाहू लागलं. ती रडत होती. काकींनी तिला उचललं. तिच्या जखमेवर कापड बांधलं आणि गुपचूप तिला उचललं. म्हणू लागल्या, "रडू नकोस बाळा. तू जर रडलीस तर मी खचून जाईन." माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं. मी फक्त उभी राहून त्यांच्याकडे पाहत होते. कदाचित माझ्या मनात त्या दिवशी पहिल्यांदाच काकींबद्दल फक्त सहानुभूती नाही, तर आदरही निर्माण झाला होता. माझा एक भाऊही होता, अंगद दादा, जो दिल्लीमध्ये शिक्षणासाठी गेलेला होता. पण आता त्याला नोकरीही लागली होती आणि त्याने बाबांच्या अकाउंटमध्ये आपला पहिला पगार पाठवला होता. त्याने जेव्हा ही आनंदाची बातमी आईला फोनवर सांगितली, तेव्हा आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. आईने बाबांना म्हटलं की "पहा, आपल्या मुलाने तुमच्या खात्यात आपला पहिला पगार पाठवला आहे. देव माझ्या मुलाला अशीच प्रगती होऊ दे. मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे." दादाशी बोलल्यानंतर फोन बंद करताना आईने बाबांना म्हटलं की "मी विचार करत आहे की आपल्या मुलाला नोकरी लागली आहे. तो आता कमावू लागला आहे. तर आपण या आनंदात एक पार्टी ठेवली पाहिजे, ज्यामध्ये आपण आपल्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलावू. अशी वेळ वारंवार थोडीच येते." बाबा म्हणाले, "जसं तुला ठीक वाटेल." पार्टीच्या निमंत्रणाची तयारी सुरू झाली. आईने बाजाराकडे जाताना मला म्हटलं, "अमृता, तुझ्या काकींना सांगून दे की घराची खूप चांगल्या प्रकारे साफसफाई करून घ्या. कोणतीही कसर बाकी राहता कामा नये. कुठेही घाण नाही राहिली पाहिजे." काकीने ऐकलं तर फक्त "हो" असं म्हटलं आणि कामाला लागल्या. मी पाहिलं की त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराचा कोपरानकोपरा साफ करण्यात व्यग्र होत्या. सावी आणि दिव्याही त्यांच्यासोबत घराच्या सगळ्या कामात हातभार लावत होत्या. आईने दुपारी बाजारातून आल्यानंतर स्वतः खरेदी केलेले सगळे कपडे दाखवले, ज्यामध्ये ती खूप महागड्या साड्या घेऊन आली होती. काही कपडे माझ्यासाठीही आणले होते. मी तिच्या जवळच उभी होते. ती तिचे सगळे कपडे मला दाखवत होती. तिने पिशवीतून एक महागडी आणि डिझायनर साडी काढली, जी खूपच जास्त सुंदर दिसत होती. जी ती भरतकाम अमर्याद चमकत होती. आई म्हणाली, "बघ बेटा, मी ही उद्या पार्टीत घालेन. मला पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारून जातील. मी इतकी सुंदर दिसणार आहे." ती साडी अंगावर लावून आरशासमोर उभी राहिली. मी काही वेळ तिचा आनंद पाहत राहिले. मग माझी नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या काकींवर गेली. त्यांचे कपडे खूप जुने आणि फाटके होते. त्यांच्या हातात झाडू होता आणि चेहरा उदास होता. मी आईला म्हटलं, "आई, तुमची जर एखादी जुनी साडी असेल तर ती काढून द्या. काकींचे कपडेही खूप जुने आणि फाटके झाले आहेत. उद्या पार्टीत त्याही काहीतरी चांगलं घालून येतील. त्यांची अवस्था पहा. किमान उद्या तरी तुम्ही दिलेली साडी नेसतील, तर त्यांनाही आनंद मिळेल." आई म्हणाली, "काय म्हणालीस तू? या सुनीताला मी माझे कपडे देऊ? तुझ्यावर सहानुभूतीचं काही जास्तच भूत सवार झालं नाहीये का बेटा? तुझी सहानुभूती तर या मायलेकींसाठी काही जास्तच जागे होत आहे. एखाद्या भीक मागणाऱ्या बाईला देईन, पण तुझ्या काकीला देणार नाही. या बाईचं अस्तित्वच मला या घरात सहन होत नाही. खबरदार जर तू ही गोष्ट पुन्हा कधी बोललीस तर." आईचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. पुढच्या दिवशी सकाळपासून पार्टीची तयारी आणखीनच वेगवान झाली होती. आईने म्हटलं की पाहुण्यांच्या निमंत्रणासाठी लिस्ट बनव. तेव्हा मी डायरी आणि पेन हातात घेऊन बसले. आईने एक एक नाव सांगायला सुरुवात केली. आमचे सगळे नातेवाईक, आईच्या मैत्रिणी आणि बाबांचे काही मित्र, सगळ्या लोकांना लिस्टमध्ये ऍड केलं. तेव्हा मी काकींचं नाव स्वतःहूनच सर्वात शेवटी लिहिलं. थोड्या वेळानंतर आईने माझ्या हातातून डायरी घेतली, लिस्ट चेक केली आणि अचानक थांबली. तिचं बोट काकींच्या नावावर येऊन अडकलं होतं. मग तिने डायरीची ती पाने फाडून तुकडे तुकडे करून फेकली. म्हणू लागली की "ही तुझी काय हरकत आहे? तू सुनीताला निमंत्रण देऊ इच्छितेस? शेवटी कोणत्या अधिकाराने? नोकरांना निमंत्रित केलं जात नाही. ते तर फक्त काम करण्यासाठी असतात." मी घाबरत म्हटलं, "आई, असंच लिहून टाकलं होतं. तू हवं तर तिचं नाव खोडूही शकली असतीस, पण तू तर पूर्ण लिस्टच फाडून टाकलीस." आईला आणखीनच राग आला. ती म्हणाली, "यासाठी की तुला समजायला हवं की तुझी काकी या घरात फक्त काम करते. जर तुझी सहानुभूती तिच्यासाठी अशीच वाढत राहिली तर उद्या तुलाही तिच्यासोबत तिच्या घरी पाठवून देईन. समजलीस का तू?" मी गप्प झाले. मला वाईट तर वाटलं होतं, पण मी आईच्या पुढे कुठे काही बोलू शकत होते. काकी खूप छान जेवण बनवायच्या. आईने त्यांच्या हातात जेवण बनवण्याची लिस्ट पकडून दिली होती.
ज्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवायचं होतं. काकी जेवण बनवायच्या तयारीला लागल्या होत्या. सावी भाजी कापत होती आणि दिव्या भांडी काढण्यात मग्न होती. काकी, दिव्या आणि सावी या तिघींनाही एका मिनिटाचीही उसंत नव्हती. काकींनी आपल्या दोन्ही मुलींना आधीच सांगितलं होतं की एका मिनिटासाठीही आराम करण्यासाठी बसू नका. पाहुणे येत आहेत. मला तक्रारीची कोणतीही संधी नकोय. मी काकींकडे आश्चर्याने पाहत होते की माझ्या आईचं मन जिंकण्यासाठी त्या काही काही करत होत्या आणि दुसरीकडे माझी आई होती जी कधीही त्यांच्यावर दया करत नव्हती. आईचा आवाज सकाळपासून संध्याकाळपर्यंत घुमत होता. कधी ती कुणाला एखादं काम सांगायची तर कधी ही भांडी आवरून ठेवा, सोफ्याचे कव्हर्स बदलायचे आहेत आणि हो डिनर सेट काढा. तो चायनावाला. मी देखील घरातल्या कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र होते. पण आई ही गोष्ट समजत होती की मी काकी आणि त्यांच्या मुलींचं काम हलकं करू पाहत होते. म्हणूनच कोणतं ना कोणतं काम शोधत आहे. आईने माझा हात दाबला आणि म्हणाली, तुला काय गरज पडली आहे त्यांच्यासोबत कामात हातभार लावण्याची? अरे या लोकांना आपण या घरात का ठेवलं आहे? यासाठी ना की यांनी आपल्या मोलकरणी बनून राहावं. तू या घराच्या मालकीणीची मुलगी आहेस. मोलकरणीसारखी काम का करत आहेस? संध्याकाळपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा दिसू लागतील. जा आणि जाऊन आराम कर. रात्री पाहुणे जेव्हा येतील तेव्हा छान तयार होऊन खाली ये. आणि हो सांगून ठेवते की या लोकांबद्दल सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाही. आईने माझा हात इतक्या जोरात दाबला होता की मी तिच्या बोलण्याला घाबरले आणि पटकन माझ्या खोलीत निघून गेले. मी खोलीत तर आले होते पण माझं लक्ष वारंवार काकी आणि त्यांच्या मुलींवर जात होतं. थोड्या वेळाने सावी माझ्या खोलीत माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली आणि म्हणाली, दीदी आज आम्ही पण तुमच्या सोबत बसून जेवू शकतो का? मी म्हटलं, सावी मी याबद्दल खात्रीने सांगू शकत नाही, पण आशा करते की तुम्ही लोकही आमच्यासोबत बसून पोटभर जेवाल. मी आईला मनवण्याचा प्रयत्न करेन. माझं बोलणं ऐकून सावीच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. जेव्हा मी संध्याकाळच्या वेळी खाली उतरून आले आणि सावीने मला पाहून काकींना म्हटलं की आई, अमृता दीदीने म्हटलं आहे की ती मोठ्या आईला विचारून प्रयत्न करेल की आपणही पाहुण्यांसोबत बसून जेवू शकू. काकीने तिला रागावून गप्प केलं. गप्प बस बेटा, चल आपल्या कामाकडे लक्ष दे. ती म्हणाली, आई मला का रागवत आहेस? दीदीने मला स्वतः सांगितलं होतं. मी त्यांच्यासमोर ओशाळले. मी सावीच्या हातावर दिव्याने हात ठेवला आणि म्हटलं, सावी आई खूप कडक आहे. मी तर तुला असंच म्हणत होते, पण मला माहित आहे की ती कधीही तुम्हाला पाहुण्यांसमोर सहन करणार नाही. तिने निरागस चेहरा बनवत म्हटलं, अच्छा दीदी, तसं मला माहित होतं, पण आशा होती की कदाचित यावेळी काही बदलेल. काकींनी सावीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बेटा आशा ठेवणं ठीक आहे, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करू नकोस. आज सगळे पाहुणे तुझ्याकडे एका मोलकरणीच्या मुलीसारखंच पाहतील. तू फक्त लक्षात ठेव की तू कुणापेक्षा कमी नाहीस. काकींचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मला वाटलं की जसं काकीने स्वतःला आमच्या घरच्या कार्यांतून बाहेर काढून आपल्या मुलीची स्वप्ने वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रत्येक नकार शांतता म्हणजे एक बलिदान असायचं, जे कोणत्याही निमंत्रणाचं मोहताज नव्हतं. यापुढे आणखी काही बोलणं झालं असतं तर माझ्या मनाला आणखी वेदना झाल्या असत्या. त्यांना पाहून मी लगेच माझ्या खोलीत आले आणि बराच वेळ विचार करत राहिले की माझ्या डोळ्यांनी माझ्या काकी आणि त्यांच्या मुलींना त्रास होताना पाहते, पण काहीच करू शकत नाही. सकाळपासून रात्रीची वेळ झाली होती. काकी, सावी आणि दिव्या यांना घरात काम करताना रात्रीची वेळ झाली होती. घराची सगळी कामे झाली होती. घर छान सजलं होतं, स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. आई आपली नवी साडी नेसून तयार झाली होती. ती आरशासमोर उभी राहून आपल्या बांगड्या सावरत होती की मागून काकींनी येऊन सांगितलं, वहिनी सगळं जेवण तयार झालं आहे. सगळी कामं झाली. आईने आरशावरून नजर न हटवताच त्यांना उत्तर दिलं, ठीक आहे. आणि ऐक, पाहुण्यांसमोर किचनमध्येच थांब. खूप मोठे मोठे पाहुणे येत आहेत. जर मला तुझी गरज पडली तरच मी तुला समोर बोलावून घेईन. नाहीतर विनाकारण समोर येण्याची गरज नाही. नाहीतर सगळे पाहुणे तुला आणि तुझ्या मुलींना पाहून वेळाआधीच पळून जातील. काकीचा चेहरा थोडासा खाली झुकला होता. त्या म्हणाल्या, अच्छा ठीक आहे वहिनी, जसं तुम्ही म्हणाल तसंच मी करेन. त्या आईचं सगळं बोलणं ऐकत होत्या. 9 वाजेपर्यंत सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली होती. बिचाऱ्या काकींनी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या पाहुण्यांचं जेवण एकटीने बनवलं होतं. त्यांचं शरीर थकून चूर झालं होतं. त्यांना पाहून वाटत होतं की त्या खूप थकलेल्या आहेत. सावी आणि दिव्याचीही अशीच अवस्था होती. आई सगळ्या पाहुण्यांना आनंदाने भेटत होती आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. सगळं तिच्या मर्जीनुसार चाललं होतं. ती सगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारण्यात मग्न होती, पण माझी नजर अजूनही काकींना शोधत होती, ज्या किचनमध्ये लपून जेवण गरम करत होत्या.
त्यांचे कपडेही सकाळपासून कामात असल्यामुळे खूप जास्त खराब झाले होते. त्यांच्यावर भरपूर डाग पडले होते. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा होत्या. त्यांनी दिव्याला बोलावलं. बेटा, भरभर जेवण डिशमध्ये काढ. थोड्याच वेळात आपल्याला जेवण वाढायला जावं लागेल. उशीर होता कामा नये. तेव्हा दिव्या म्हणाली, आई, आज आपण खूप थकलो आहोत. आता तर शरीरात हलायचीही ताकद नाहीये. मला तर थकव्यामुळे भूकही नाहीये. मी तर म्हणते आपण घरी जाऊया. काकी म्हणू लागल्या, नाही बेटा, हे तू कसं काय बोलू शकतेस? अजून तर आपण पाहुण्यांना जेवूही घातलं नाही. आपण इथून असं कसं काय जाऊ शकतो? बेटा, हिम्मत कर आणि काम कर. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलं आहे. तेव्हा सावी म्हणू लागली, आई, मोठ्या आईने ठरवलं असतं तर आज घरच्या कामासाठी आणखी नोकर आणि मोलकरणींना बोलावू शकले असते. पण त्यांना तर आपल्याला त्रास द्यायचा असतो ना. माहित नाही ते आपल्याकडून कोणता बदला घेत आहेत. तेव्हा काकींनी त्यांना रागावत म्हटलं, गप्प बसा दोघीही. फालतू बोलू नका आणि बरोबर कामात लक्ष द्या. मी किचनच्या दारात उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होते. मला खूप लाज वाटत होती. मग आईने सांगितलं की आता जेवण वाढायला सुरुवात करा. सगळ्या पाहुण्यांना जेवण वाढण्याची वेळ आली होती. जेव्हा काकी आणि त्यांच्या मुली बाहेर जेवण वाढण्यासाठी गेल्या तेव्हा आईच्या एका मैत्रिणीने विचारलं, अरे मनीषा, ही कोण आहे? भीक मागणारी बाई. तू हे कुणाला बोलवलंस? आईने हसत उत्तर दिलं, ही आमच्या घरची मोलकरीण आहे. तेव्हा आईची दुसरी मैत्रीण म्हणाली, अरे, मी ऐकलं आहे की तुझी जाऊही तर तुझ्यासोबत राहते. ती कोण आहे? आई म्हणाली, हीच तर माझी जाऊ आहे. हिची लायकी नाहीये एवढी की माझी जाऊ म्हणून घ्यावी. आमच्या घरची मोलकरीण आहे. मी तर हिला मोलकरीणच बनवून ठेवते. काकींचा सर्वांसमोर अपमान होत होता. त्यांना संकोच वाटत होता आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण त्यांनी कुणालाच काही म्हटलं नाही. भरभर तिघींनी मिळून पाहुण्यांसाठी जेवण वाढलं. काकींसाठी हा दिवस इतर सामान्य दिवसांपेक्षा वेगळा नव्हता. फरक एवढाच होता की आज त्यांचा अपमान खूप सारे लोकांच्या मध्ये होत होता. सगळे लोक जेवत होते. जेवणाचं कौतुक करत होते. काकी आणि त्यांच्या मुली अजूनही कामात लागलेल्या होत्या. मी पटकन एक ताट घेतलं, त्यात थोडंसं जेवण घेतलं आणि सावी दिव्याजवळ पोहोचले. त्यांना म्हटलं, तुम्ही लोक काम नंतर करा, आधी जेवण करून घ्या. आता जेवण गरम आहे. त्या दोघी घाबरल्या आणि म्हणू लागल्या, नाही दीदी, आम्ही हे जेवण खाऊ शकत नाही. आता आम्ही कामाला लागलो आहोत. आईने जर पाहिलं तर ती रागावेल की आपण काम सोडून जेवणात लागलो. आम्हाला फक्त काम करता येतं. हे सगळं आमच्यासाठी नाही. तेव्हा आईचा एक मोठा आवाज आला, अमृता बेटा, कुठे आहेस तू? सगळे पाहुणे तुला विचारत आहेत. सगळ्यांसोबत मिळून जेवण कर. मी जेवणाचं ताट गुपचूप परत घेऊन आले. पण मनाच्या एका कोपऱ्यात काकी आणि त्यांच्या मुलीचा त्रास मला टोचत होता. जवळपास 1 तास सगळे पाहुणे जेवत होते आणि जेव्हा सगळे पाहुणे जेवून झाले तेव्हा काकी भरभर बाहेरचा टेबल आवरण्यासाठी आल्या. बस, यात सगळ्यात एक गोंधळ उडाला, ज्याने संपूर्ण वातावरण बदलून टाकलं होतं. काकीने जेव्हा टेबलवर उरलेल्या जेवणाची एक डिश उचलली तेव्हा अचानक आई त्यांच्या मागे आली. डिश काकींच्या हातातून निसटून आईच्या कपड्यांवर लागली. ज्यातील जेवण आईच्या साडीवर सांडलं आणि त्याचे डाग पडले. 1 मिनिटासाठी तिथे शांतता पसरली. पाहुण्यांचे चेहरे चकित झाले. कुणीतरी हळूच म्हटलं, अरे रे. आईने साडीकडे पाहिलं आणि मग रागाने काकींकडे, ज्या लगेच माफी मागत म्हणू लागल्या, वहिनी, मला माफ करा. माझा हात निसटला होता. मी पाहिलं नाही की तुम्ही माझ्या मागून येत आहात. मी आत्ता साफ करते. पण आईचा चेहरा आता दगडासारखा लाल झाला होता. तिने आपल्या साडीचा पदर झटकला आणि रागाने भरलेल्या आवाजात म्हणाली, आता तू हे काय साफ करशील? माझी इतकी महागडी साडी तू घाण करून टाकलीस. काकींनी पुन्हा एकदा म्हटलं, मी आता स्वच्छ कपडे घेऊन हे साफ करते. तुम्ही रागवू नका. त्याच आईने काकींच्या थोबाडीत एक जोरात मारली. तिथे उपस्थित सगळे लोक थक्क झाले. सावीने पुढे जाऊन आपल्या आईला सावरलं. दोन्ही बहिणींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. काकींचा चेहरा एकदम पांढरा पडला होता. मी धावत एकदम आईजवळ आले. मी म्हटलं, आई, तू हे काय करत आहेस? तुझ्यासमोर काकींनी तुझी माफी मागितली तर होती ना? जर त्यांच्याकडून चूक झाली आहे तर माफी तर मागितली आहे ना? आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू तर गप्पच बस. तुला नक्की काय त्रास आहे? प्रत्येक वेळी तुला हेच वाटतं की मी चुकीचे आहे. तुझे डोळे आंधळे झाले आहेत का? की अक्कल संपली आहे? माझी इज्जत मातीत मिसळून टाकली या बाईने आणि तुला अजूनही तिचीच काळजी वाटत आहे. मी काही बोलणारच होते की पाहुण्यांमधील एक बाई बोलली, अरे मनीषा, एवढाही राग चांगला नाही. चूक झाली बिचारीकडून. माफी तर मागत आहे ना. आता तिला मारायची काय गरज होती? आईने आपल्या अहंकाराने उत्तर दिलं, ही बाई आपली लायकी विसरली आहे. उद्या
ही आमच्या बरोबर बसायचा प्रयत्न करेल. मी अजूनही हेच सांगते की तिची लायकी 2 कवडीची आहे. यांसारखे लोक नोकरीसाठी जन्माला आले आहेत, इज्जत मिळवण्यासाठी नाही. काकीने आपलं डोकं खाली घातलं होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या शांत होत्या. त्यांनी ना कोणतं स्पष्टीकरण दिलं, ना कुणाला काही म्हटलं. फक्त आपल्या मुलीचा हात पकडला आणि हळूच म्हणू लागल्या, "चल बेटा, आपल्याला इथून निघायचं आहे." साव्या आणि दिव्या नजर खाली करून भांडे आवरत होत्या. तेव्हा काकींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, "राहू द्या बेटा, सोडून द्या. आता आबांनी ते काम करणार नाही." काकींच्या शब्दात बंडखोरी नव्हती, ना राग होता. फक्त एक थकवा होता जो कित्येक वर्षांच्या शांततेतून बाहेर आला होता. मी त्यांच्या मागे जाऊ इच्छित होते. त्यांचा हात पकडू इच्छित होते. पण आईच्या आवाजाने माझी पावलं थांबवली. ती म्हणाली, "जर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलास तर तुलाही त्यांच्यासोबतच जावं लागेल." काकी आपल्या दोन्ही मुलींचा हात धरून आमच्या घरातून निघून गेल्या होत्या आणि आपल्या छोट्याशा घरात गेल्या होत्या. त्यांच्या मुलीही गुपचूप चालत होत्या. घरात पुन्हा आवाज सुरू झाला, पण आता तो पार्टीचा नसून लोक चर्चा करत होते. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हास्य नसून प्रश्न होते. अनेक बायका एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या. कुणीतरी हळूच म्हटलं की अपमान करण्याची काही हद्द असते. आईने जणू हे सगळं ऐकलंच नाही. ती आपल्या कपड्यांवर लागलेले डाग पाहत होती. जणू यापेक्षा मोठं नुकसान काही होऊ शकत नाही. ती खूप संतापलेली होती. म्हणू लागली, "माझी इतकी महागडी आणि सुंदर साडी खराब करून टाकली हिने." पहिल्यांदाच मला वाटलं की कदाचित आदर देण्याची आणि घेण्याची लायकी कपड्यांमध्ये नसून माणसांच्या वागणुकीत असते. पार्टी संपल्यानंतर पुढच्या दिवशीच वातावरण पूर्णपणे शांत होतं. काल जिथे आमच्या घरात पाहुण्यांचा आवाज ऐकू येत होता, आज तिथे फक्त भांड्यांचा आवाज येत होता. घरचं सगळं काम पाहण्यासाठी आईने दुसऱ्या नोकरांना बोलावलं होतं, कारण आज सकाळपासूनच काक्यांनी त्यांच्या मुली आमच्या घरी आल्याच नव्हत्या. आई नेहमी नाश्त्यानंतर काक्यांनी त्यांच्या मुलींच्या कामात चुका काढण्यात व्यग्र असायची. आज सोफ्यावर खूप शांत बसली होती. मी किचनमध्ये होते तेव्हा अचानक आईचा आवाज ऐकू आला. "अमृता बेटा, माझं डोकं फिरत आहे." ती जोरजोरात ओरडत होती. मी धावत जेव्हा हॉलच्या दिशेने गेले तेव्हा पाहिलं की आईचं शरीर तर एका बाजूला पडलेलं होतं. तिचे डोळे उघडे होते, पण जीभ जणू बंदिस्त झाली होती. मी पटकन बाबांना बोलावलं. ते आईला आधार देऊन गाडीत बसवू लागले. मी पाण्याचा ग्लास पकडवला, पण आईच्या हातात जणू जीवच नव्हता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आईला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ऍडमिट करण्यात आलं. डॉक्टर वेगाने हालचाल करू लागले. 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की रुग्णाला ब्रेन हॅमरेज झाला आहे, ज्यामुळे पॅरालिसिसचा परिणाम मेंदूच्या डाव्या बाजूला झाला आहे. बाबांचे खांदे झुकले. मी शांत होते. माझ्या नजरेसमोर अचानक काकींचं थप्पड खाऊन रडत निघून जाणे फिरत होतं. आई हॉस्पिटलच्या रूममध्ये बेशुद्ध पडलेली होती. मला पाहून आईला जाणवलं की ही तिच्या अत्याचाराची शिक्षा आहे. तीच थप्पड, तोच अपमान आणि मग दुसऱ्याच दिवशी आईची ही अवस्था. वेळेने पलटून उत्तर दिलं होतं. बाबांनी हळूच म्हटलं, "डॉक्टर सांगत आहेत की तुझ्या आईचं पूर्णपणे बरं होणं शक्य नाही. तिला जास्त काळजीची गरज आहे." मी विचारलं, "बाबा, आई काही ऐकू शकते का?" बाबा म्हणाले, "कदाचित हो, पण ती बोलू शकत नाही." मी विचार करत होते की काय काकी आणि त्यांच्या मुलींनी आईच्या या अवस्थेबद्दल माहीत असेल? काय त्या आमच्या घरी काम करण्यासाठी येतील? त्या आईच्या अशा अवस्थेबद्दल ऐकून आनंदी होतील की त्यांच्या मनातही दुःख असेल? संध्याकाळी जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी परत आले तेव्हा घरची अवस्था खूप खराब झाली होती. आईने ज्या मोलकरणींना घराच्या कामासाठी बोलावलं होतं त्या थोडंफार काम करून निघून गेल्या होत्या. घरची स्थिती काकींच्या न येण्यामुळे खूप खराब झाली होती. दिव्या आणि सावी त्यांच्या अस्तित्वाची घरात एक सवयच झाली होती. बाबांनी मला सांगितलं, "बेटा, आता तुलाच घर सांभाळावं लागेल. तुझ्या आईची जबाबदारी आता तुझी जबाबदारी आहे." मी गुपचूप आत गेले. पुढच्या दिवशी मी दिव्याला शाळेतून येताना पाहिलं. ती आमच्या घराच्या दारात डोकावून पाहत होती. तेव्हा मी दार उघडलं आणि म्हटलं, "दिव्या, काकी कशा आहेत?" दिव्याने हळूच मान हलवली की "हो, ठीक आहेत. पण आम्ही ऐकलं आहे की मोठ्या आई हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत." मी विचारलं, "काकी हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात का? कदाचित आईची तब्येत थोडी सुधारेल." दिव्या म्हणत होती, "माझी आई कुणाचाही तिरस्कार करत नाही, पण तिच्या मनात खूप काही दाबलं गेलेलं आहे." मी शांत झाले. ही माझी तीच काकी होती जिला वारंवार माझ्या आईने कमी लेखलं होतं. आज ती आमच्यासाठी प्रार्थना करत होती. संध्याकाळी मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले. आई तशीच बेशुद्ध पडलेली होती. मी आईला पाहून विचार केला की ही तीच बाई आहे जी इतरांना आपल्या बोटांच्या तालावर नाचवायची. आज तिची बोटं स्वतःच हालचाल करू शकत नाहीत. रात्री जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर आले
तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या काकींच्या कोठडीसारख्या घरावर दार ठुठावले होते. सावीने दार उघडलं. ती मला आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, "आई झोपली आहे. तिची तब्येत ठीक नाहीये." मी म्हटलं, "अच्छा, तेव्हा जागी होईल तेव्हा सांग, मी आले होते." सावी म्हणू लागली, "दीदी, तू काळजी करू नकोस. मोठ्या आई बऱ्या होतील." मी नजर खाली करून म्हटलं, "माहित नाही, पण तुम्ही प्रार्थना करा." मी मनातल्या मनात विचार करत होते की कदाचित काकींच्या प्रार्थनाच ती एकमेव गोष्ट आहे जी आता सगळं काही बदलू शकते. अत्याचाराच्या बदल्यात त्यांनी नेहमी संयम बाळगला होता. तो आता न्याय बनून परत आला होता. आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन 10 दिवस झाले होते. तिची अवस्था जास्त सुधारलेली नव्हती. शरीराचा एक भाग आणि जीभ बंद झाली होती. डोळ्यांमध्ये शुद्धी कधी-कधी चमकून जायची. मी रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या ओझ्याखाली दबल्यासारखं वाटायचं. घर सांभाळणं, पाहुण्यांना उत्तर देणं माझ्यासाठी थोडं अवघड झालं होतं. मी ठरवलं होतं की मी काकींकडे जाईन. इतक्या दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न अस्वस्थ करत होता. शेवटी आईला काकींचा एवढा राग का येत होता? ती काकींना कधीही समजू का शकली नाही? मी त्यांच्या घराच्या दारावर जाऊन टकटक केली. तेव्हा सावीने दार उघडलं. आत जाताच मी काकींना त्यांच्या खोलीत बसलेलं पाहिलं. त्यांचा चेहरा खूप अशक्त दिसत होता, पण डोळ्यात तोच ठराव होता. मी म्हटलं, "काकी." त्यांनी नजर वर करून माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्यासमोर बसले होते. मी म्हटलं, "मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे." त्या म्हणाल्या, "बोल बेटा." मी माझे दोन्ही हात त्यांच्यासमोर जोडले. मी म्हटलं, "मी तुमच्या आणि तुमच्या मुलींची माझ्या आईच्या वतीने माफी मागते. ती जी स्वतःहून कधी सांगू शकली नाही, पण मला मनापासून लाज वाटत आहे." काकींनी माझे हात पकडले आणि म्हणाल्या, "बेटा, तू का माफी मागत आहेस? तुझा काय दोष आहे?" मी म्हटलं, "माझं संगोपन माझ्या आईच्या हाताखाली झालं आहे. जे काही मी पाहिलं, जे काही शिकले, त्यात गप्प राहणं आणि फक्त तमाशा पाहणंच सामील होतं. मी तुमच्यावर होत असलेला अन्याय कधीही रोखला नाही, फक्त अनुभवला." माझा आवाज कापत होता. काकींनी शांतपणे माझं बोलणं ऐकलं. मग हळूच म्हणाल्या, "तुझ्या आईने माझ्यासोबत जे केलं ते कित्येक वर्षांपूर्वीच्या एका कथेमुळे आहे." मी म्हटलं, "काकी, मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे. सत्य जाणून आज माझ्या मनाचं ओझं थोडं हलकं होईल." काकींनी सांगितलं, "तुझ्या काकांशी माझं लग्न पसंतीने झालं होतं. आम्ही एकमेकांना ओळखत होतो, आवडत होतो. तुझ्या आजीला या गोष्टीचा आक्षेप नव्हता, पण तुझी आई माझ्यावर रागवली होती. तुझ्या आईची स्वप्ने वेगळीच होती. तिला आपल्या दिरासोबत म्हणजेच तुझ्या काकांसोबत आपल्या लहान बहिणीचं लग्न लावून द्यायचं होतं. जेव्हा तिला कळलं की आम्ही लग्न केलं आहे, तेव्हापासूनच तिच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण झाला." मी आश्चर्याने विचारलं, "पण काकी, तरीही इतक्या वर्षांच्या वैरभावनेत तुम्ही माझ्या आईसोबत कसं जुळवून घेतलं?" त्यांनी सांगितलं की लग्नाची काही वर्षे खूपच छान गेली. तुझे काका खूप चांगले माणूस होते. माझ्यावर खूप प्रेम करायचे. मी माझं सर्वस्व सोडून त्यांच्यासोबत नवं आयुष्य सुरू केलं होतं. पण जेव्हा एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा माझं जगच उद्ध्वस्त झालं आणि तेव्हापासूनच मी तुमच्या घराच्या दारात आले. तुझ्या बाबांनी तर माझा स्वीकार केला. आपलं मन मोठं करून सांगितलं की हे घर तुझंही आहे. तू इथे राहू शकतेस. सुरुवातीला मला वाटलं की सगळं काही ठीक होईल, पण वहिनीच्या मनात तर जुनाच द्वेष लपलेला होता. तिने माझ्याकडून बदला घेण्यास तिथून सुरुवात केली. मी म्हटलं, "तरीही तुम्ही त्या घरात राहिलात?" त्यांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलं, "हो, कारण माझं या जगात कोणीच नाहीये. माहेरचे लोक सगळे माझ्यावर रागावले होते. कोणीही मला माफ करायला तयार नव्हतं, कारण मी त्यांच्या मर्जीच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. आणि जेव्हा माझा नवरा गेला तेव्हा माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. माझे आई-वडील तर कित्येक वर्षांपूर्वीच वारले होते. भाऊ-भाऊजईने मला घरात ठेवण्यास साफ नकार दिला होता. इथे राहणं माझ्यासाठी खूप अपमानास्पद होतं, पण मुलींच्या सुरक्षिततेसाठी मी गप्प राहिले. हे सर्व ऐकणं माझ्यासाठी नवीन होतं. पण काकींच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती, जणू कित्येक वर्षांपासून हे सर्व त्यांच्या हृदयात जिवंत होतं. पुढे त्याने सांगितलं की एक दिवस तुझ्या आईने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर इथे राहायचं असेल तर तोंड बंद ठेवावं लागेल. प्रश्न करून चालणार नाही. उत्तरे द्यायची नाहीत. फक्त सेवा करायची आहे. मी होकार दिला. माझी अट फक्त एवढीच होती की माझ्या मुलांना छप्पर मिळावं. बेटा, माझ्या मुलांसाठी मी हे सर्व काही केलं. तुझ्या आईचा प्रत्येक अन्याय मी मुकाट्याने सहन करत राहिले." मी म्हटलं, "काकी, मला माहित होतं की देवाची काठी आवाज करत नाही. आई बोलू शकत नाही. पण कदाचित आतून सर्व काही ऐकत आहे ती. ती आता माफी मागू इच्छिते." काकी म्हणाल्या, "मी समजू शकते. तुझ्यासाठी मी तुझ्या आईला मनापासून माफ केलं आहे. तिच्यासाठी प्रार्थनाही करत आहे की ती बरी व्हावी." काकींचा तो पैलू जो कधी शब्दात व्यक्त होऊ शकला नाही, आज माझ्यासमोर उलगडून आला होता, ज्याला मी कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी काकींना म्हटलं, "काकी, तुमच्यासारखी आई क्वचितच कुणी असेल."
तुम्ही तुमच्या मुलीसाठी जे काही सहन केलं ते असह्य आहे. काकी म्हणाल्या, बेटा आता तू घरी जा. तुझी आई बरी होईल. मी तिच्यासाठी प्रार्थना करत आहे. मी म्हटलं, तुम्ही आईला माफ करण्यासाठी आणि तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये याल ना? काकी म्हणाल्या, अच्छा ठीक आहे बेटा, मी नक्की भेटेन तुझ्या आईला. पण त्या हेतूने नाही की तिच्याकडून काही ऐकेन किंवा तिच्यावर काही आरोप ठेवेन. फक्त तिच्या डोळ्यात पाहून तिला ही जाणीव करून द्यायची आहे की मी तिला माफ केलं आहे. मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मी आईला याबद्दल सांगितलं होतं की काकी तुला भेटण्यासाठी येऊ इच्छितात. ती काही बोलू तर शकत नव्हती, पण ऐकू शकत होती. आई अंथरुणावर शांत पडून होती. काकी दारात थांबल्या आणि हळूहळू पुढे आल्या. त्यांनी आईकडे पाहिलं. तिच्या पायांजवळ जाऊन थांबल्या. काही वेळ तशाच उभ्या राहिल्या. मग त्याने हळूच म्हटलं, वहिनी, मला माहित आहे की तू ऐकत आहेस. तुझी शांतता ही आज सगळं काही सांगत आहे. मी सर्व काही माफ केलं आहे. त्या सर्व गोष्टी, तो सर्व अपमान आणि ते सर्व टोमणे जे तू मला नेहमी दिलेस. जे तुला सांगायचं आहे तेही मी ऐकलं आहे. तुझ्या मुलीने तुझ्या वतीने माफी मागितली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. तेव्हा अचानक आईच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. तिच्या शरीरात थरथर होऊ लागली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू याचा पुरावा होते की ती ऐकत होती. आणि त्या म्हणाल्या, हो वहिनी, मी तुला माफ केलं. जगातील प्रत्येक आईकडून चूक होऊ शकते, पण तू जेवढं सहन करायचं होतं, आता कदाचित तुला शांती मिळेल. मी काकींना म्हटलं, तुमच्यासारख्या बायका खूप कमी असतात. त्या मागे वळून म्हणाल्या, बेटा, बस हीच प्रार्थना आहे की मी जे सहन केलं ते दुसऱ्या कोणालाही सहन करावं लागू नये. आईच्या खोलीत आता एक प्रकारची शांती होती. मी काकींच्या वागण्याने खूप आनंदी झाले होते. आईचा इलाज सुरू होता. दादाही दिल्लीहून परत आला होता. आईसाठी तो खूप काळजीत होता. काही दिवस उलटल्यानंतर आईला शुद्ध आली होती. आम्ही वेगाने तिच्या खोलीत पोहोचलो. आईचे डोळे उघडे होते, पण जीभ अजूनही शांत होती. मी आईजवळ गेले आणि म्हणू लागले की मी तुमची मुलगी आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे का? आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं, आई, तुला काळजी करण्याची गरज नाही. काकींनी तुला माफ केलं आहे. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण जीभ साथ देत नव्हती. दादालाही जेव्हा आईच्या वागणुकीबद्दल समजलं तेव्हा तोही लज्जित झाला होता. संध्याकाळी जेव्हा बाबा आले तेव्हा ते म्हणाले, बेटा, मी एक निर्णय घेतला आहे जेणेकरून तुझ्या आईचा त्रास आणखी कमी होईल. मी बाबांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांनी सांगितलं की ज्या घरात आपण राहतो ते घर फक्त माझंच नाही तर तुझ्या काकांचंही आहे. कायदेशीररित्या माझ्या वडिलांनी हे घर आम्हा दोन्ही भावांच्या नावावर केलं होतं. माझा लहान भाऊ तर या जगात नाहीये, पण त्याची पत्नी आणि त्याच्या मुली तर आहेत. तुझ्या आईला वाटायचं की तिने या संपूर्ण घरावर मालकी गाजवावी, म्हणूनच छोटीशी खोली त्या मायलेकींना राहायला दिली आणि स्वतः पूर्ण घरावर कब्जा करून राहू लागली. मला वाटतं की प्रामाणिकपणे मी घराचे दोन भाग करतो, एक माझा आणि तुझ्या काकांचा. जो तुझ्या काकीला मिळाला पाहिजे. त्या खूपच त्रस्त आहेत आणि त्या छोट्याशा खोलीत खूप अडचणीत आपलं आयुष्य जगत आहेत. तुझी आई हुशारीचा खूप पाहत होती. संपूर्ण घरावर आपलाच ताबा मिळवू इच्छित होती. म्हणूनच तिने आपल्या जावेला नेहमी आपल्या पावयाच्या दासीसारखं ठेवलं. पण आता असं होणार नाही. मला वाटतं की आपल्यावर आणि संकटाचे डोंगर कोसळून आहेत. तुझ्या आईला आणखी वेदना सहन कराव्या लागू नयेत. त्यामुळे उद्या वकिलाला बोलवून मी घराचा अर्धा हिस्सा तुझ्या काकींच्या हवाली करेन. मी आणि दादा बाबांच्या बोलण्याने खुश झालो होतो. दादाने म्हटलं, बाबा, हे तर तुम्ही खूपच चांगलं केलं. कदाचित तुमच्या असं करण्याने आईला थोडी अजून शांती मिळेल. तिच्या शिक्षेत थोडी अजून कपात होईल. पुढच्या दिवशी बाबाने तसंच केलं. काकींना बोलावून त्यांना सगळं काही सांगितलं आणि म्हणाले की आता या घराच्या अर्ध्या हिश्श्यावर तुझा आणि तुझ्या मुलींचा हक्क असेल. काकींच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्या मुलींनी आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाल्या, आई, आता आपण इथे राहणार? बाबा म्हणाले, नाही बेटा, तुम्ही तुमच्या घरात राहणार. त्याच दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या आईच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. जे ऐकून आम्ही लोक आनंदी झालो होतो. वेळ निघून गेला आणि आईच्या तब्येतीत काही सुधारणा दिसू लागली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही लोक चाहत असाल तर घरीही यांचा इलाज तुम्ही स्वतः करू शकता, पण यासाठी तुम्हाला यांची खूप काळजी घ्यावी लागेल. वेळेवर औषधं देणे आणि वेळेवर त्यांची सगळी कामं करावी लागतील. काकी म्हणाल्या, मी जबाबदारी घेते. मी वहिनींची खूप काळजी घेईन. आईला आम्ही लोक हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो होतो. काकी, सावी आणि दिव्याने आईची खूप सेवा केली. आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायची. तिच्या डोळ्यातून पाणी गळायचं, पण तिची अवस्था अजूनही बोलण्यासारखी नव्हती. ती मनातल्या मनात कदाचित दिव्या आणि सावी काकींची माफी तर मागू इच्छितच होती, सोबतच हेही सांगू इच्छित होती की मी तुमच्यासोबत इतकं चुकीचं वागले आणि तरीही तुम्ही माझी सेवा करत आहात.
हे तुमच्या चांगुलपणाचं लक्षण आहे. काकींना त्यांचा हक्क ही मिळाला होता. त्या आमच्या घरात आता मोलकरीण बनून नाही तर कुटुंबातील सदस्य बनून राहू लागल्या होत्या. दादा आता आईच्या काळजीत पुन्हा दिल्लीला नोकरी करण्यासाठी गेला नाही आणि इथेच आमच्यासोबत राहू लागला. आता आम्ही सगळे मिळून घरचं काम करायचो, आईचीही सेवा करायचो. आधीच्या घरात नेहमी काकी आणि त्यांच्या मुलींचा अपमान व्हायचा. आता सगळे लोक एकत्र शांततेत राहत होते. आई तर आज तागा येतात तशीच आहे, अंथरुणावर पडून आहे. पण काकींच्या सेवेमुळे ती जिवंत आहे. मी कधी कधी विचार करते की अन्याय करणारे कदाचित जगापासून वाचून जातात, पण देवाच्या काठीपासून नाही. आणि ती काठी जेव्हा पडते तेव्हा शांतपणे विनाआवाज पूर्ण ताकदीने शिक्षा देते. माझी आई ही कदाचित आज अंथरुणावर पडून आपल्या कर्माची फळं भोगवत आहे, पण तिची शिक्षा काकींमुळे कमी झाली. तिच्या शरीरात थोडी शांती आहे. जरी तिचं शरीर कोणतीही हालचाल करत नसलं तरी आतल्या आत ती खुश आहे, शांत आहे आणि कदाचित विचार करते की तिने आपल्या भूतकाळात आपल्या जावेला इतका त्रास दिला नसता तर कदाचित आज ती बेवारशांसारखी अंथरुणावर पडली नसती. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.